बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये प्रचंड गाजतोय आणि यंदाच्या हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजताना दिसतोय। जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे आज विधिमंडळामध्ये चक्क बिबट्याच्या वेशात आल्याचं पाहायला मिळालं। जुन्नरमध्ये गंभीर बनत चाललेल्या बिबट्याच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा याद्वारे प्रयत्न केला आणि अनोख्या पद्धतीनं त्यांनी आंदोलन केल्याचं आता बोललं जात आहे। याच संदर्भात शरद सोनवणे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी संवाद साधलाय, पाहूया। शरद सोनवणे थेट विधान भवन परिसरामध्येच बिबट्याचा पोशाख घालून आलेले आहेत। ही परिस्थिती नेमकी का आली आपण त्यांच्याशी जाणून घ्या। सर, का तुम्ही थेट बिबट्याचा पोशाख घालून तुम्हाला विधान भवनात आलो? एवढा गंभीर प्रश्न आहे, सरकारच्या लक्षात येत नाहीये? आपण पत्रकार बंधू संपूर्ण महाराष्ट्राच्या न्यूज पाहताय। राज्य आपद व्हायची, राज्य आपद घोषित करण्याची आता वेळ महाराष्ट्र शासनावर आलेली आहे। मागच्या 1.5 महिन्यापूर्वी देवेंद्रजींनी एक तातडीची बैठक या संदर्भात लावली होती आणि उपाययोजनामध्ये त्यांनी आम्हाला विचारलं होतं। त्यावेळेला मी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 90 दिवसाच्या आतमध्ये रेस्क्यू सेंटर उभे करा, एक जुन्नरमध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये, आणि पकडलेले सर्व लोक जेरबंद करून त्यांना आतमध्ये टाका आणि त्यांची खायची व्यवस्था सुद्धा जर वर्ल्ड वाईल्ड लाईफचा जर विचार केला ती लोक आपल्याला त्यांना सांभाळायला 100% मदत करतायत। तर आपण हा जो संघर्ष आहे मानव आणि बिबट हा कायम स्वरूपी संपवण्यासाठी आपण तातडीची उपाययोजना म्हणून 2 रेस्क्यू सेंटर उभे करावेत आणि त्यांना बेशुद्धच्या इंजेक्शन मारून त्यांना पकडावे आणि आतमध्ये घालावेत। मी आजही सांगतो शासनाला, गंभीर पाऊल उचला, नाहीतर या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांची परिस्थिती बिकट होईल। हा बिबट आपत महाराष्ट्र घोषित करा आणि तातडीने 2 मोठे रेस्क्यू सेंटर उभे करा, एवढी विनंती। बिबट कॅमेरामन राजेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।